नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपण घेत आहोत सामान्य विज्ञानाचं लेक्चर, ज्यामध्ये तुमचे सगळे पीवायक्यू क्वेश्चन इन्क्लूड केलेले आहेत। ठीक आहे, जे तुम्हाला लास्ट टाइम पीवायक्यू आले होते, म्हणजे फक्त पहिल्याच तुम्हाला एकच वर्षाचे आम्ही देत आहोत असं नाहीये, तर 2-3 वर्षांचे जे पीवायक्यू आहे ते सगळे एकत्र करून त्यामध्ये सगळ्यात जास्त वेळेस विचारले गेलेले पीवायक्यू जे आहे त्याची सिरीज आपण इथे सुरू केलेली आहे। ठीक आहे, ही ग्रुप डी साठी असणार आहे, आरआरबी एनटीपीसी साठी, रेल्वेच्या कुठल्याही पोस्ट साठी किंवा एसएससी तुम्ही देणार असाल तर त्या कुठल्याही पोस्ट साठीचं तुम्हाला सामान्य विज्ञान हवं असेल तर हे लेक्चर सगळ्यांसाठी उपयुक्त असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला, ज्यामध्ये तुम्ही सामान्य विज्ञानाचे बघणार आहात पीवायक्यू। ओके, तर मी जाते आहे पहिल्या प्रश्नावर। ज्यांना आन्सर माहिती असतील त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर करण्याचा मला प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, जे क्वेश्चन पीवायक्यू आहे त्याचा आपण आधी पहिले अभ्यास करून घेणार आहोत आणि नंतर तुमचे जे होमवर्कचे क्वेश्चन आहे ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, ज्याच्याने तुमचा सराव व्यवस्थित होईल। ठीक आहे, तुम्ही कमेंट मध्ये मला त्याचं आन्सर द्यायचं। ओके, आता हा जो प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर जो दिसत आहे तो प्रश्न आलेला आहे तुम्हाला भौतिक शास्त्रातून। ठीक आहे, प्रश्न आलेला आहे भौतिक शास्त्रातून। मी नेहमी सांगते प्रश्न ओळखा। ओके, तुम्हाला सामान्य विज्ञानामध्ये 3 काय आहे विषय आहे। सामान्य विज्ञानामध्ये 3 विषय कोणते कोणते? रसायन, भौतिक, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र त्यामध्ये इन्क्लूड आहे। तर पहिले प्रश्न ओळखा। ठीक आहे, टॉपिक बघा, कुठल्या टॉपिक मधले जास्त प्रश्न आहे, कशाला जास्त वेटेज आहे त्याची लिस्ट बनवा, पीवायक्यू चा परफेक्ट अभ्यास करा। कुठलीही टेस्ट पास करण्यासाठी 5 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, जे मी ऑलरेडी सांगितले। जे नसतील बघितले तर जाऊन बघून घ्यायचे आहे, आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ मध्ये सांगितले आहे। ठीक आहे, तर बघा, शक्तीचे एसआय प्रणालीतील एकक विचारले। एसआय चा अर्थ काय होतो? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट। इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट। ठीक आहे, याला काय म्हटलं जातं? एसआय एकक म्हटलं जातं। ठीक आहे, आता विचारलेलं आहे शक्तीचं, म्हणजे कशाचं विचारलंय तुम्हाला? पॉवरचं एकक विचारले। पॉवर म्हणजे काय? शक्ती विचारले। मग शक्तीचं एकक काय येणार आहे? तर एचपी येईल, वॅट येईल, नॅनोमीटर येईल, अर्ग येईल, काय येईल? तर पर्याय नंबर कोणता योग्य येईल? पर्याय नंबर दुसरा योग्य, वॅट। वॅट हे काय आहे? शक्तीचं एकक। चॅप्टरचं नाव काय? मोजमापन। कशातून आलेला आहे तुम्हाला प्रश्न? मोजमापन, मेजरमेंट चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये युनिट्सचा सगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। युनिट्स म्हणजे एकके, याच्यावरून आलेला आहे तुम्हाला प्रश्न। ठीक आहे, शक्ती नेहमी वॅट या एककामध्ये मोजली जाते। इट इज क्लिअर? सो लक्षात ठेवायचं एचपी काय आहे? सो एचपी सुद्धा शक्तीचंच एकक आहे। एचपी मीन्स व्हॉट? हॉर्स पॉवर। ओके, तर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की 1 एचपी म्हणजे किती, मीन्स 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती? तर 746 वॅट। ओके, लास्टला काय आलं? एकक काय आपण मेजर करतो आहे? वॅट करतोय, म्हणजे हे सुद्धा काय झालं? एचपी मीन्स काय की हे सुद्धा पॉवरचं युनिट आहे किंवा शक्तीचं एकक आहे, जे इंडस्ट्रियल यूज त्याचा केला जातो। बऱ्याच ठिकाणी हे इंडस्ट्रियल यूज केला जातो। शक्ती ही याच्यामध्ये मोजली जाते, हॉर्स पॉवर मध्ये मोजली जाते। ओके, समजलेलं आहे? नंतर आहे अर्ग आणि नॅनोमीटर। ठीक आहे, देन आहे पुढचा प्रश्न। ठीक आहे, आता आपण जात आहोत आपल्या पुढच्या प्रश्नावर। व्यवस्थित सगळ्यांना दिसतंय ना? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? आणि ज्यांना आन्सर येत असेल त्यांनी कमेंट करून आन्सर द्या। जास्तीत जास्त या सेशनच्या लिंकला शेअर करा। जे कोणी विद्यार्थी या ग्रुपसाठी, ग्रुप डी असू दे किंवा कुठलीही जी पोस्ट आहे ज्याच्यासाठी आपण लेक्चर घेत आहोत, म्हणजेच एसएससी जीडी असू दे किंवा रेल्वेची कुठलीही पोस्ट, तरी सुद्धा हे लेक्चर तुम्ही त्यांना शेअर करू शकतात। ओके, पुढचा प्रश्न बघा, सामान्य तापमानाला व दाबाला। ठीक आहे, सामान्य तापमानाला विचारलेले आणि प्रेशर, जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ठीक आहे, रूम टेम्परेचरचं विचारलेलं आहे त्यांनी। तर सामान्य तापमानाला द्रव स्थितीत असणारा धातू कोणता? हा प्रश्न आला तुमचा रसायनशास्त्र। ठीक आहे, लगेच ओळखता आला पाहिजे प्रश्न कुठला आहे? रसायनशास्त्र। बघा, आपण इतका अभ्यास करून टाकलेला आहे की प्रश्न आपल्याला विषयाचे ओळखताच आले पाहिजे, याच्याशिवाय पुढे जायचं नाही। जर तुम्हाला क्वेश्चन समजत नाहीये, जर तुम्हाला क्वेश्चन नाही ओळखता येते की टॉपिक कोणता आहे, तर तुमचा अभ्यास झालेला नाही। अभ्यास जाऊ दे, तुमचं
फक्त ऑब्झर्वेशन सुद्धा नाही झालेलं आहे. कुठलीही गोष्ट पास करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे त्या गोष्टीचा सिलेबस, त्या गोष्टीचा रस्ता. तुम्हाला पहिले माहिती पाहिजे की मला ह्या गावाला जायचंय तर त्याचा रस्ता कोणता आहे. कुठल्याही दिशेने फिरत बसाल तर तुम्ही नाही. प्रॉपर वे तुम्हाला माहिती पाहिजे, सिलेबस माहिती पाहिजे, टॉपिक माहिती पाहिजे. देन आपण PYQ वर जातो. आधी तुम्ही सिलेबस पूर्ण लिहून पाठ करून टाकायचा आहे. ओके. रसायनशास्त्र केमिस्ट्रीमध्ये तुमचे 10 चॅप्टर येतात. मग त्याच्यापैकी कोणत्या चॅप्टरला वेटेज दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही काय करून घ्यायचंय, एक लिस्ट बनवून ठेवायची. ओके. काय विचारलेलं आहे, सामान्य जे रूम टेम्परेचर असतं, कक्ष तापमान आपण ज्याला म्हणतो, ऑब्व्हियसली रूम टेम्परेचर बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. कक्ष तापमान, ठीक आहे, जे खोलीचं तापमान आहे त्याच्यावरती कोणता असा धातू आहे, मीन्स व्हॉट, मेटल. ओके. मेटल असा कोणता आहे जो द्रव स्थितीत म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये राहतो. याचा अर्थ की तुम्हाला आता लिक्विड मध्ये असणारा ओळखायचा आहे. ओके. मॅग्नेशियम, सोडियम, स्कॅडियम दिलाय आणि पारा दिलाय. काय आन्सर येईल बरं? आन्सर सगळ्यांनी ऑफलाईन कमेंट करून द्यायचे आहेत. तुमचे आन्सर तुमच्या कमेंट चेक केल्या जातात. आन्सर काय येणार इथे? पर्याय नंबर 4 योग्य. पारा म्हणजे काय? मर्क्युरी. इट इज मेटल. पारा मेटल आहे, धातू आहे. पण आपण जर आता धातूचे गुणधर्म बघितले, ठीक आहे, धातूचे गुणधर्म व धातूचे जे प्रॉपर्टीज आहे, जे गुणधर्म आहे, त्यामध्ये आपल्याला असं कळतं की जेवढे काही धातू आहे ते कक्ष तापमान मी आता सांगितलं रूम टेम्परेचर, कक्ष तापमानाला कोणत्या अवस्थेत असतात? स्थायू अवस्थेत असतात. सगळे काय असतात? त्यांची अवस्था जी असते ती स्थायू असते. स्थायू मीन्स व्हॉट? सॉलिड फॉर्म. ठीक आहे. फॉर्म कुठला आहे याचा? सॉलिड फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. पण एकमेव असा पारा आहे जो याला अपवाद आहे, जो राहतो लिक्विड मध्ये. ठीक आहे. कशामध्ये राहील तो? लिक्विड मध्ये. लिक्विड मध्ये राहणारा कोण आहे? पारा. पारा म्हणजे मर्क्युरी. ओके. हे झालं धातूचं. आणि अधातू बद्दल प्रश्न विचारला गेला तर अधातूमध्ये आहे ब्रोमीन, जो कसा असतो? लिक्विड फॉर्म मध्ये राहतो. ठीक आहे. लक्षात आलंय? चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. ओके. पुढचा प्रश्न बघा, लोखंडाचे आवर्त सारणीतील डॅश डॅश या स्थानगणात आहे. आता लोखंडाचे जे स्थान आहे ते आवर्त सारणीमध्ये कुठे दिलेले आहे? ठीक आहे. आवर्त सारणी मीन्स व्हॉट? पिरियडिक टेबल. ओके. तुम्हाला पिरियडिक टेबल माहिती पाहिजे. क्लासिफिकेशन त्याचं कशा पद्धतीने केलंय, पी ब्लॉक कोणता आहे, एस ब्लॉक कोणता आहे, डी ब्लॉक कोणता आहे. देन आपले जे 8वा गट आहे तो कशाचा येतो? तो राजवायूंचा येतो. सगळे जे 8 ग्रुप आहे, जो 8व्या नंबरचा ग्रुप आहे, त्या सगळ्या गटामध्ये 7 आपले काय येतात? इलिमेंट येतात, म्हणजे मूलद्रव्य येतात. ते सगळे राजवायू मध्ये असतात. सो इट इज इम्पॉर्टंट. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. समजतंय? ओके. तर लोखंडाचे आवर्त सारणीमध्ये कोणत्या स्थानावर लोखंड येतो? लोखंड मीन्स व्हॉट? आयन्स. ठीक आहे. आयन. आणि आयनची जी संज्ञा आहे ते तुम्ही एफीने लिहितात. एफीला आपण फेरम म्हणतो. हा लॅटिन मधून आलेला आहे. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचंय. ओके. मग कशामध्ये येतो आयन? तर तो येतो 8व्या गटात. 5, 6, 7, 8. ठीक आहे. 8वा जो गट आहे त्यामध्ये येईल. ठीक आहे. आवर्त विचारलेला आहे. आवर्त सारणीतील डॅश डॅश गणामध्ये हा येतो. कोणता गण आहे? गण. ठीक आहे. कोणत्या गणात येतो? 8व्या गणात येतो. बघा, गण आणि आवर्ते. गण म्हणजे कोणत्या ओळी? ज्या उभ्या असतात. आवर्ते म्हणजे आडव्या ओळी. पिरियड अँड काय? गण. ठीक आहे. समजल्या सगळ्यांना? आता बघा, आपला जो पिरियडिक टेबल आहे अशा पद्धतीचा असतो. ठीक आहे. इथे बघा आडव्या ओळी सुद्धा आहे. इकडे काय आहे? इथे उभ्या ओळी सुद्धा आहे ना. इकडे काय असतो? हा डी ब्लॉक असतो. इथे जो असतो तो डी ब्लॉक असतो. हा जो आहे तो 8वा ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये काय असतात? पूर्ण राजवायू आहे, किंवा तुम्ही त्याला निष्क्रिय वायू म्हणू शकता. त्याचा गट येतो हा. ठीक आहे. इकडे सगळे हेलियम, हायड्रोजन वगैरे ह्या गटामध्ये आलेले असतात. सो तुम्हाला काय विचारलेलं आहे? गण. तर गणाचा अर्थ काय होतो? ह्या ज्या उभ्या ओळी आहेत, ठीक आहे, उभ्या ओळी. मग उभ्या ओळींना काय म्हणतो आपण? गणे म्हणतो. आणि ह्या ज्या आडव्या ओळी आहे, आडव्या ओळींना काय म्हणतो? आवर्तय म्हणतो. तर सगळ्यांनी मला सांगायचं आहे की आपल्या पिरियडिक टेबल मध्ये किती गण आणि किती आवर्ते आहे. ओके. समजलंय? तर चला पटकन सेशन लाईक करा. लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न, आयनचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय आहे? इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय? इलेक्ट्रॉनिक स्वरूपन मीन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणाचं? तर फेरसचं, म्हणजे कोणाचं? आयनचं. काय येईल बरं? इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आपण इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून काढतो. ज्याला माहिती असेल आन्सर त्यांनी कमेंट मध्ये नक्की आन्सर द्या. असं समजा की हे लेक्चर तुमचं परीक्षा आहे. ठीक आहे. जेव्हा प्रश्न विचारला जाईल त्याच वेळेस जर तुम्ही आन्सर देत असाल तर तुम्हाला कळेल की तुमचे आन्सर बरोबर आहे की चुकीचे. ओके. मग आयनचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन किती? आता त्याचं जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आहे हे ठरेल त्याच्या
अणुक्रमांकावरून. ओके, काय आन्सर येईल मग? पहिले मी तुम्हाला इथे आन्सर सांगते, देन आपण एक्सप्लेनेशन याचं घेऊ. तोपर्यंत ज्यांनी अजूनपर्यंत लेक्चरला शेअर केलेले नाहीये, जे फक्त बघत आहे त्यांनी फास्ट लेक्चरला शेअर करून घ्यायचे आणि ज्यांनी लाईक नाही केले त्यांनी पण पटापट सेशन लाईक करून घ्या. ओके, काय येईल इथे आन्सर आपला? पर्याय नंबर चौथा योग्य येईल. 2, 8, 14, 2. मग तुम्ही म्हणाल मॅडम म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे कोणत्याही मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण काढतो. ठीक आहे बाळांनो, बघा. तर आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपन म्हणजे काय की इलेक्ट्रॉन कसे प्रेझेंट आहे त्याच्या कक्षेमध्ये. ठीक आहे, आता कक्षा आपण कशी बघणार? ही पहिली कक्षा आहे. पहिल्या कक्षेची काही मर्यादा आहे, तिच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन समावू शकतात. ठीक आहे, नंतर आहे दुसरी कक्षा. दुसऱ्या कक्षेची मर्यादा आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन समावू शकतात. ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 झाले. ही झाले 8, हे झाले 2. ठीक आहे, हे झाले 10. त्याच्यानंतर जी तिसरी कक्षा आहे, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन समवण्याची कॅपॅसिटी असते, पण आपल्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपण ह्याला सेट करतो. ठीक आहे, मग आता इथे किती आले? 14 इलेक्ट्रॉन आले. किती आले? मी असे सांगते, इथे 14 इलेक्ट्रॉन, इथे 8, इथे 2. ठीक आहे, हे ओव्हरऑल झाले 34. ठीक आहे, मग आता काय उरले? आता 2 इलेक्ट्रॉन उरलेले आहेत. तर ते जे 2 इलेक्ट्रॉन आहे ते जातात त्याच्या लास्ट वाल्या कक्षेमध्ये. ठीक आहे, इथे आहे 2 इलेक्ट्रॉन. किती झाले हे? 8 आणि 2 झाले 10. ठीक आहे, आणि झाले 14 म्हणजे 34. आणि किती झाले? ठीक आहे, 24, 26. चला पटकन आन्सर करायचंय. हो, कमेंट मध्ये मला आन्सर करून सांगायचं आहे. ठीक आहे, मग आन्सर काय आला आपला? 8, 2, 8, 14, 2. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये 14 इलेक्ट्रॉन आणि नंतर आहे तुमचे 2 इलेक्ट्रॉन. ओके, अशा पद्धतीने काय केलं जातं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं जातं. लक्षात आलंय? ठीक आहे, ऍटॉमिक नंबर विचारला तर किती येईल? 26. किती येईल? 26. ठीक आहे, कोणाचा ऍटॉमिक नंबर? आयन्सचा. मग त्याच्यात त्यांनी काय ठरवले? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठरवले. मग ह्या किती कक्षा झाल्या? 1, 2, 3, 4. 4 कक्षा झाला. कक्षेला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? KLMN. ह्याची एक ट्रिक शिकवली होती मी. कोमलला मोमोज नाही आवडत है ना, ही ट्रिक शिकवली होती. कक्षा जी आहे त्यांना इंग्लिश मध्ये एक नाव दिलेलं आहे, त्याच्यानंतर स्टार्ट होतात. पहिल्या कक्षेला K, दुसऱ्याला L, नंतर M, नंतर N. ठीक आहे, लक्षात आलं? ऍटॉमिक जो नंबर आहे त्याला इंग्लिश मध्ये Z ने दर्शवलं जातं. तर ऍटॉमिक जे मास आहे म्हणजे अणु वस्तुमान आहे त्याला A ने दर्शवलं जातं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये तुमचे 3-4 क्वेश्चन तयार होऊ शकतात. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. तोपर्यंत प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, सेशनला प्रत्येकाने लाईक करायचंय. ओके, बघा. कठीण वस्तू अति जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरतात. खूप कठीण वस्तू आहे. ह्या कठीण वस्तूला आपल्याला ब्रेक करायचंय. काय करायचंय? ब्रेक करायचंय. मग आता ह्याला काय केलं जाईल? ह्याच्यासाठी ह्याला कापायचंय आपल्याला. मग ह्याला खूप कठीण आहे ना, खूप जास्त स्ट्रॉंग आहे ही गोष्ट. मग ह्याला कापण्यासाठी कोणाचा वापर केला जाईल? स्टेनलेस स्टीलचा, मॅग्नेट स्टीलचा, टंगस्टन स्टीलचा की क्रोम स्टीलचा? कोण आहे ज्याला इथे वापरला जाईल? प्रत्येकाने आन्सर करायचा प्रयत्न करा. बघू तुम्हाला आन्सर येत आहे का? आन्सर काय येणार आहे? आपलं आन्सर येईल पर्याय नंबर 3. टंगस्टन स्टीलला इथे वापरलं जातं. कशासाठी? खूप जास्त कठीण जी वस्तू आहे त्याला कापण्यासाठी. हे सर्व सांगण्याची गरज नाहीये, हे PYQ आहे. हे तुमचे PYQ आहे. हे क्वेश्चन तुम्हाला येऊन गेलेले आहे ग्रुप डी ला सुद्धा आणि NTPCच्या एक्झाम मध्ये सुद्धा. सो तुम्हाला हे प्रॉपर करावेच लागणार आहे, कारण याच्यावरून तुमचे पुढची डायरेक्शन तुम्हाला कळणार आहे की हे क्वेश्चन कसे आले होते. सो आपल्याला पुढे कसा अभ्यास करायचा आहे याचा सुद्धा अभ्यास पूर्ण डिटेल करावा लागेल. ओके, बघा. SI प्रणालीत ऊर्जेचे एकक काय? आता हा प्रश्न परत तुमचा आलेला आहे भौतिकशास्त्र मोजमापन चॅप्टर. कशातून आलेला आहे? भौतिकशास्त्राचं जे मोजमापन चॅप्टर आहे त्यामधून आलेला हा प्रश्न आहे. अर्ग, न्यूटन, जूल की किलोवॅट अवर? काय आन्सर येईल आपला? SI प्रणालीत ऊर्जेचे एकक काय येतं? ऑब्वियस जूल. प्रत्येकाला माहिती असेल, नसेल माहिती तरी माहिती करून घ्या. SI प्रणाली मी आत्ताच सांगितली. मेजरमेंट म्हणजे मोजमापनाच्या काही पद्धती आहेत. मोजमापनला काय म्हटलं जातं? मेजरमेंट.
मेंट. ओके, मग आता मेजरमेंट मध्ये समावेश होतो एकके. ठीक आहे, एकके म्हणजे काय? युनिट. मग किती प्रकार आहे याचे आहे 4 प्रकार. पहिल्या प्रकारात आपण नेहमी बघतो एसआय अँड एमकेएस. आता एमकेएस हे दुसरं रूप होतं त्याचं. ठीक आहे, तर एमकेएस चं सुधारित रूप एसआय आहे. ठीक आहे, तिसरा आहे सीजीएस आणि चौथा आहे एफपीएस. ओके, एसआय एमकेएस तर तुम्हाला माहिती इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. एमकेएस म्हणजे मीटर केल्विन सेकंद, दोघं एकच आहे. सीजीएस म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंद, एफपीएस म्हणजे फूट पाऊंड सेकंद. ओके, मग एसआय प्रणालीमध्ये ऊर्जा जी आहे, उष्णता जी आहे ती मोजली जाते जूल मध्ये. ठीक आहे, न्यूटन हे बलाचे एकक, बल, आणि न्यूटन हे बलाचेच एकक जर आपण डाईन मध्ये विचार केला तर अर्ग येतो. ठीक आहे, आपण जर सीजीएस मध्ये विचार केला बलाचं एकक जे आहे सीजीएस मध्ये ते येतं डाईन. ठीक आहे, बलाचं एकक सीजीएस मध्ये डाईन येतं, एसआय मध्ये न्यूटन येतं. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, न्यूटन काय झालं, एसआय एकक झालं. ओके, किलोवॅट, किलोवॅट म्हणजे शक्तीचं एकक आहे. ओके, लक्षात आलंय? चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे स्थितीज ऊर्जेचे उदाहरण आहे. स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड एक असते पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी मीन्स व्हॉट, की पदार्थाला त्याच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. त्याच पद्धतीने पदार्थाला त्याच्या स्थितीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला किंवा त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीमुळे त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी म्हटलं जातं. लक्षात आलं? तर तुम्हाला उदाहरणं दिली जातात की तुम्ही सांगायचंय की कोणत्या उदाहरणामध्ये कोणती एनर्जी आहे. ठीक आहे, जसं इथे दिलेलं आहे स्थितीज ऊर्जेची उदाहरणे सांगा. जसं वाहतं पाणी. ठीक आहे, पाणी वाहत आहे. त्यानंतर समुद्र सपाटीवरील तळ्यातील पाणी, नंतर आहे धरणातील पाणी आणि टेकडीच्या पायथ्याशी असणारे दगड. तर याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा कोणात आहे? स्थितीज ऊर्जा कोणात असेल सांगा मला? धरणातील पाणी. ठीक आहे, कारण धरणातील पाण्याला साठवलेलं असतं. ठीक आहे, त्याला स्टोअर केलेलं आहे. धरणामध्ये जे पाणी आहे याला स्टोअर करून ठेवलेलं आहे, याला साठवून ठेवलेलं आहे. समजा वाहते जे पाणी आहे, वाहते पाणी कोणाचं उदाहरण येतं? गतिज ऊर्जेचं उदाहरण येतं, कारण ते ट्रॅव्हल करतंय. ठीक आहे, ते वाहत आहे, त्याच्यामुळे त्याच्या वाहण्यामुळे त्याच्या स्थितीमुळे त्याच्यामध्ये जी ऊर्जा आली आहे ते गतीमध्ये आहे, त्याची गती सुरू आहे, ते वाहत आहे, ते थांबलेलं आहे का? नाही. म्हणजे ते कशाचं उदाहरण झालं? गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जीचं उदाहरण झालं. समुद्र सपाटीवरील तळ्यातील जे पाणी आहे, तर बघा पाण्याचं जास्त वाढलं तर ते तळ भरणार आहे. पाणी सुकलं, पाणी सुकणार नाही समुद्र सपाटीवरील तळ्यातील, पण तरी सुद्धा ते पाणी कमी किंवा जास्त होत राहील, कारण त्याला तुम्ही प्रॉपर वेनी साठवलेलं नाहीये. पण धरणातील जे पाणी आहे ते स्टोर्ड असतं, म्हणजे काय? साठवलेलं आहे, साठवलेले. मग त्याची जी स्थिती आहे त्याला तुम्ही काय केलं, इथे पाणी आहे, इकडनं स्टॉप करून टाकलेलं आहे पूर्ण, इथून पाणी कुठे जाऊ शकत नाही. म्हणजे त्या स्थितीमुळे त्याला जी ऊर्जा प्राप्त झाली ती कोणती आहे? स्थितीज ऊर्जा. म्हणून आपलं आन्सर काय येणार? पर्याय नंबर 3 योग्य. लक्षात आलं का बाळांनो? लक्षात येतंय ना सगळ्यांच्या व्यवस्थित? जसं की इमेज मध्ये तुम्हाला दिसेल बघा. आता इथे जे धरण सोडलं इथे, ठीक आहे, इथे जे त्यांनी काय केलेलं आहे समजा सोडलं पाणी, तर ते पाणी काय होणार आहे? ते पाणी वाहत जाणार आहे. पण जर समजा इथे धरणाचे दरवाजे जे आहे हे बंद केलेले असतील तर इथे पाणी काय झालेलं आहे? हे पाणी झालंय स्टोअर. म्हणजे ह्या पाण्यामध्ये काय आहे? स्थितीज ऊर्जा. तर ही इमेज बघून वाटत असेल की कुठेतरी अशा ठिकाणी आम्ही फिरायला जातो मॅडम, आता खूप कंटाळा अभ्यास करून करून, है ना? मला पण असं खूप वाटतं, पण तुमच्या लेक्चरसाठी आम्ही अशाच ठिकाणी 4-4, 5-5 दिवस फिरायला जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर बघा अभ्यासही करायचा आहे, फिरायलाही जायचंय. अशा ठिकाणी गेले तर व्यवस्थित जायचंय, कारण असे जे इमेजेस असतात हे बघून खरंच आपल्याला असं वाटतं की जाऊया कुठतरी फिरायला, है ना? तर लक्षात घ्या, हे काय आहे? स्थितीज ऊर्जेचं उदाहरण आहे. हे काय आहे? स्टोअर वॉटर, याला साठवलेलं आहे. ओके, हे पाईप, हे जे दरवाजे धरणाचे उघडले गेलेले ह्याच्यात दाखवलंय तुम्हाला, हे उघडल्यानंतर हे जे पाणी वाहत आहे ना, वाहण्यामुळे आता इथे काय होतं? स्तब्ध होतं, काहीच नव्हतं होत, पाण्याची हालचालच नव्हती होत. पण जे दरवाजे उघडले गेले त्याच्यामुळे ते बाहेर आलं आणि त्याच्या त्या बाहेर येण्यामुळे, त्याच्या त्या वाहण्यामुळे त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जेचं रूपांतर
गतीज ऊर्जेमध्ये झालं. ओके, मग आपली जी विद्युत वीज जी निर्मिती होत असते ती अशाच पद्धतीने होते. साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते, तिला गतीज ऊर्जेमध्ये रूपांतर ती वाहत असते तेव्हा होतं आणि गतीज ऊर्जेमधून तिचं विद्युत ऊर्जेत रूपांतर केलं जातं आणि आपल्याला वीज निर्मिती केली जाते. ठीक आहे, म्हणजे ऊर्जेला रूपांतरित करून एखादं कार्य पार केलं जातं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, डॅश डॅश यामध्ये गतीज ऊर्जा आहे. मी जस्ट आत्ताच सांगितलंय तुम्हाला, वाहते पाणी, पर्याय नंबर पहिला योग्य, हे सगळ्यांनाच येईल. वाहत्या पाण्यामध्ये काय आहे, गतीज ऊर्जा आहे. गतीज ऊर्जेला कायनेटिक एनर्जी म्हटलं जातं. जसं तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातील, स्थितीज ऊर्जा जी आपण घड्याळाला किल्ली चावी देऊन ठेवलेली असते त्याच्यामध्ये सुद्धा काय असते, स्थितीज ऊर्जा असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, लाल रक्तपेशींचे विघटन डॅश डॅश येथे होते. हा प्रश्न आलेला आहे तुमचा. जीवशास्त्र, माझं एकदम आवडतीचं टॉपिक आहे, बायोलॉजी. ठीक आहे, पूर्ण जीवन प्रक्रिया, लाईफ प्रोसेसेस तुमची याच्यामध्ये दिलेली आहे आणि खूप छान इंटरेस्टिंग आणि बेसिक टॉपिक आहे, जे कोणालाही समजेल असं टॉपिक आहे, फक्त इंटरेस्टने ऐकलं तर. ठीक आहे, लाल रक्तपेशींचे विघटन. ओके, विघटनचा अर्थ काय होतो, सेपरेशन. ठीक आहे, सेपरेशन म्हणू शकतात. विघटन म्हणजे काय झाले, वेगळे झाले ना, सेपरेट झाले मीन्स विघटन झालं. ठीक आहे, लाल रक्तपेशींचं विघटन कुठे केलं जातं, यकृतमध्ये पचनात केलं जातं की संकलन म्हणून केलं जातं, कुठे केलं जातं. इथे अशा पद्धतीचे ऑप्शन दिले गेलेत की तुम्ही डोळे झाकून उत्तर पहिलं देऊन टाकणार, कारण बाकीचे काही तुम्हाला ऑर्गन असे दिलेलेच नाही की जिथं विघटन होऊ शकतं. म्हणून पर्याय नंबर पहिला आला आपला योग्य, यकृतामध्ये होतं. ज्यांना आन्सर येत असतील त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, यकृतामध्ये काय केलं जातं, लाल रक्तपेशींना विघटित केलं जातं, म्हणजे त्याचं सेपरेशन केलं जातं. तर हेही महत्वाचं आहे की लाल रक्तपेशी म्हणजे काय आहे, आरबीसीज आहे. आरबीसीज किती दिवस जगतात, तर आरबीसीची जी लाईफ आहे ती आहे 120 दिवसाची. मग 120 दिवसांनंतर ते कुठे जातात, त्या जातात यकृतामध्ये. यकृत म्हणजे काय, लिव्हर मध्ये जातात आणि लिव्हर मध्ये गेल्यानंतर ते सेपरेट केले जातात. लिव्हर मध्ये गेल्यानंतर त्यांचं काय केलं जातं, विघटन मीन्स सेपरेशन केलं जातं आणि हे विघटन केल्यानंतर बिलिरुबिन नामक एक स्राव तयार होतो. बिलिरुबिन नामक एक स्राव तयार होतो आणि त्या स्रावाचा कलर असतो पिवळा, येलो. तो एक बिलिरुबिन आपल्या शरीरामध्ये खूप जास्त वाढलं, आता ही बिलिरुबिन कुठे जाईल, आपल्या पेशीमध्ये. ही काय आहे, पेशी. तर पेशीमध्ये काय होईल, हे बिलिरुबिनचं, इथे आपला न्यूक्लियस आहे ज्याला आपण केंद्रक म्हणतो. बिलिरुबिन आपल्या पेशीमध्ये खूप जास्त वाढलं तर आपलं शरीर जे आहे ते येलो कलरचं दिसतं आणि ह्याचा अर्थ आपल्याला झालेली आहे कावीळ, असा होतो. आरबीसीचं जर तुम्हाला महत्वाचं कार्य विचारलं गेलं, कार्य काय आहे, तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनला ट्रॅव्हल करून नेण्याचं काम पूर्ण शरीरामध्ये कोण करतं, आरबीसीज करतं, बाय हेल्प ऑफ हिमोग्लोबिन. कोणाच्या हेल्पने करतं, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय आहे, लोह प्लस प्रथिने. ओके, समजलंय सर्वांना. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पटकन सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. मितीय दृष्ट्या शक्ती बरोबर काय. आता तुम्हाला एवढंच विचारलंय, शक्ती म्हणजे काय. शक्ती म्हणजे काय असते, पॉवर मीन्स व्हॉट. तुम्ही काही गोष्टींना एकदम जसं की आपण बोलतो ना, एकदम सरळ सरळ सोप्या सोप्या लक्षात ठेवून घ्यायचे. शक्ती म्हणजे काय, आपल्याला कुठलं पण कार्य करायचंय है ना, मग कुठलंही कार्य करण्यासाठी काय लागेल, आपल्याला कार्य करण्यासाठी आपल्याला काय लागेल, शक्ती लागेल ना. ठीक आहे, पॉवर लागेल ना, आणि स्पीड पण लागणार आहे. काय लागणार आहे बघा, केलेले कार्य येणार नाही, बल आणि त्वरण येणार नाही, आणि बल व अंतर, अंतराचा काय संबंध आहे, येणार नाही. मग काय आन्सर येईल, बल गुणिले वेग बरोबर शक्ती. तुमच्या शक्तीचं एकक किंवा शक्ती मेजर्ड बाय असं विचारलं गेलं किंवा सूत्र विचारलं गेलं तर काय, फॉर्म्युला विचारला गेला तर बल गुणिले वेग, लावलेलं बल, जे फोर्स अप्लाय केलेला आहे तो, प्लस स्पीड म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, शक्ती. ओके, लक्षात आलंय. तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न काय आहे, शरीरावरील जे केस आहे आणि जे नखे आहे ते डॅश डॅश पासून बनलेली आहे. बघा, हे शरीराचे असे दोन ऑर्गन आहे की ज्याला तुम्ही काहीही करा तुम्हाला त्रास होत नाही. नखे कापले त्रास होतो, केस कापले, केस कट केले त्रास होतो, नाही होत. तर हे असे ऑर्गन आहे जे अत्यंत महत्वाचे तर आहेत शरीरामध्ये, त्याच्याशिवाय तर आपण कसे तरीच वाटणार आहे ना, ते महत्वाचे तर आहेच. पण ते बनले कशापासून आहे, ते कार्बोदकांनी बनतात, ते मेदांनी बनतात, ते जीवनसत्वांनी बनतात की प्रथिनांनी बनतात. सो
हे कशाने बनले आहे हे जास्त इम्पॉर्टंट असतं. तुम्हाला प्रत्येक ऑर्गनचं इथे विचारलं जाईल आणि तुम्ही जर सेंट्रल लेवलचा अभ्यास करत आहात तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. ग्रुप डी साठी सामान्य विज्ञान 25 मार्काला विचारलं जातं. सो तुम्ही त्या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. ओके. शरीरावरील जे केस आहे आणि नख आहे ही कशाची बनली आहे? प्रोटीनची म्हणजे प्रथिनांची बनलेली आहे. याचा अर्थ काय होतो? प्रोटीन कशापासून बनले? अमिनो ऍसिड पासून. कशापासून बनले आहे? अमिनो ऍसिड. सो प्रोटीन इज काय म्हणू शकतो आपण? मेड अप ऑफ अमिनो ऍसिड किंवा तुम्ही असंही म्हणू शकतात की प्रोटीन इज लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड. प्रोटीन जी आहे ती अमिनो ऍसिडची लॉंग शृंखला आहे. ठीक आहे, लांब साखळी आहे आणि आपल्या शरीरामध्ये इसेन्शियल 20 अमिनो ऍसिड असले तर आपले काय तयार होतात? प्रोटीन तयार होतात. इसेन्शियल म्हणजे गरजेचे. ठीक आहे. कार्बोदके कार्ब्स आहेत जे की आपण घेत असतो. ठीक आहे, खातो. आपल्या अन्नाचा प्रमुख घटक आहे. मेद म्हणजे फॅट आणि जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये अत्यंत आवश्यक असणारी, कमी मात्रेत लागतात पण आवश्यक असणारे घटक आहे. जीवनसत्वांचे बरेचसे टाईप आहेत तर कोणते ते तुम्ही मला सांगायचंय. ठीक आहे. सो आजसाठी इतकंच. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर खूप छान पद्धतीने समजलं असणार आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू. जे चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल त्यांनी सर्वप्रथम टिकर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि लेक्चर आवडलं असेल तर सगळ्यांनी लाईक करून घ्यायचंय. ठीक आहे. चला. जय हिंद.